वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. प्रवचन सत्संग जेथे असेल त्या ठिकाणी 4 लोकांची संख्याही वाढते आणि काहीतरी आम्हाला विषय कळाला असं त्यांना एक प्रकारचं वाटतं. या बाबतीमध्ये ऐकणारा श्रोता जरा डोक्यावरून जात असं म्हणतो. कुठून जात आहे? डोक्यावरून जात. खरं आपण डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतो. डोक्यावरून जावं का डोक्यात जावं? डोक्यात शिरावं. फार मागे कुठेतरी एक चांगला श्रोता म्हटला होता, एरवी अण्णांची प्रवचनं डोक्यातच नाही तशी हृदयात जाऊन बसतात. हृदयात जाऊन बसतात. किंवा ही संतांची सगळी अक्षरच ही केवळ डोक्यात जाण्याची नाही तर हृदयात जाऊन बसण्याची अक्षर आहे. ज्या दिवशी श्री गुरु कृपा होईल त्या दिवशी तो प्रगट होईल आणि एकदा तो प्रगट झाला रे झाला मग जग कुठेही पाहू लागला तर तुम्हाला दिसणार. मग जग तेच ज्याला आपण जग पाहतो तो तोच जनार्दन दिसणार आहे. तोच जनार्दन दिसणार. म्हणून देव दिसतो तेव्हा जग दिसत नाही. जग दिसतं तेव्हा देव दिसत नाही. श्रीगुरु कृपा नाही, सत्संगती नाही तोपर्यंत जीवनामध्ये जगच दिसत. जग एक जग. जगाशिवाय दुसरी वस्तू नाही. देव दिसत नाही जगामध्ये. जेव्हा हे असं मानतं का कोणी? म्हणतं का कोणी? मी म्हणतो नास्तिक तर म्हणजे देव न मानणारे सोडा, पण देव ज्यांना जे मानतात त्यांनाही विचारा, दिसायला तयार. म्हणून या विद्यानिमित्ते दृश्य द्रष्टत्व वर्ते ते मिनेने ऐते ऐशीची असे. चांगले प्रसष्टी माऊलीचा सर्वोच्च ग्रंथ आणि श्रेष्ठ अधिकाऱ्यासाठी असलेला हा ग्रंथ. श्रेष्ठ अधिकाऱ्यासाठी असं सुद्धा म्हणता येणार नाही, तसा सर्वासाठी. या जगतात कोणतीही स्थिती, कोणतीही अनुभूती तशी सर्वासाठीच असते, पण सर्वजण तिचे अधिकारी होऊ शकत नाही. सर्वांचे अधिकार त्यांना प्राप्त होत नाही. तेव्हा सर्वांना तो अधिकार प्राप्त होत नाही. विमान सेवा सर्वांसाठीच निघालेली आहे. पण सर्वच विमानाने प्रवास करतील असं नाही. आजही जो मनुष्य विमानाने प्रवास करायला विमानाचं तिकीट काढायला जाईल त्याला काही नाकारता येणार नाही. पण जाणारे किती आहे? आणि विमानाचा प्रवास म्हटला की काही मिनिटातच आपण आपल्या मुक्कामापर्यंत जाऊ शकतो. मुंबईचा प्रवास नाशिकहून विमानाने किती आहे माहिती आहे? आपल्याला माहिती असायचं कारण नाही, पण 20 मिनिटाचा. किती मिनिट? 20 मिनिट. बसलो म्हणेपर्यंत एक
इतर गाड्यांमध्ये बस रेल्वेमध्ये 20 मिनिटं तर जागा शोधायला लागतात, पण तो तास न तासाचा प्रवास, तास न तासाचा विमानाचा प्रवास काही मिनिटात, पण विमानाचं तिकीट परवडेल का आपल्याला? त्याचं तिकीट परवडत नाही. अर्थात त्याचा अधिकार आपल्यात नाही. पण दुसरी गोष्ट तेवढीच खरी आहे, तेवढीच खरी आहे की म्हटलं तर विमानाने दूरवर थोड्या वेळात जाऊ, पण तितकंच विमानाचा अपघात झाला तर मग मात्र काय स्थिती होऊ शकेल, जीवानिशी मुकावं लागेल. तसंच थोडंसं हा महान सैद्धांतिक ग्रंथ आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये आहे. नीट कळालं तर सर्वं खलु इदं ब्रह्म, सर्व जगत आणि जीवन ब्रह्मरूपच आहे अशी अनुभूती, असा साक्षात्कार. पण त्यामध्ये जर काही कळण्याची अडचण निर्माण झाली, दुसरा समज एक प्रकारचा तयार झाला, तर तेवढीच नुकसानही त्यामध्ये एक प्रकारचे असते. तेव्हा सर्वांसाठी असलेला ग्रंथ तरी तो एखाद्या अधिकाऱ्यासाठीच पण आठवतो. चंद्र आकाशामध्ये आणि रात्रीच्या वेळी सर्वांसाठीच उगवलेला आहे, पण चंद्राचं चंद्रामृत सेवन करण्याची युक्ती आणि अनन्यता कोणात आहे? चकोरा चंद्रामृत फावले, याला काय अनुभवणे वाया गेले. चंद्राचा सर्वांसाठी असलेला चंद्र, पण चकोरच त्याचा उपभोग घेतो. सर्वांना प्रकाश देणारा सूर्य, पण कमळ हेच त्याच्या बाबतीत अनन्य आहे. अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा, ते सुखिया होईल गोळातल्या डोक्याचं. चातकाची एक नवे मेघ पाणी अशी धावी. मेघ हा सर्वांसाठीच वर्षा करतो, परंतु त्याचं येण्याचं महत्वाचं निमित्त चातक पक्षी. तर चातक पक्षी मेघाच्या बाबतीत अनन्य आहे. भरिले सरिता समुद्र चौकडे, परिबाती अशी ते पोगडे, मेघवणे ठेमुटाकडे ते पाणी घेते. एकाच्या निमित्ताने अधिकाऱ्याकरिता जरी हे ग्रंथ निर्माण झालेले असले, तरी या ग्रंथाचं अस्तित्व ही जगाच्या कल्याणाला कारणीभूत आहे. 3-2 दिवस या मंडळींच्या एक आग्रहानुसार आणि मलाही या सांप्रदायिक ग्रंथाचं कधी चिंतन घडत नाही. एरवी हे ग्रंथ सांगा म्हणणारेच कोण मिळणार आहे? कोण भेटतंय का? पहिल्या दिवशी सांगितलं होतं की ज्ञानेश्वरीचे सुद्धा श्रोते आता कधी काय योगायोग असेल त्या ग्रंथाचा देवगाणी, रामायणासारख्या भागवतासारख्या कथा प्रवचन सत्संग जेथे असेल त्या ठिकाणी 4 लोकांची संख्याही वाढते आणि काहीतरी आम्हाला विषय कळाला असं त्यांना एक प्रकारचं. या बाबतीमध्ये ऐकणारा श्रोता जरा डोक्यावरून जात असं म्हणतो. कुठून जात आहे? डोक्यावरून जात. खरं आपण डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतो,
डोक्यावरून जावं का डोक्यात जावं? डोक्यात शिरावं. फार मागे कुठेतरी एक चांगला श्रोता म्हटला होता, एरवी अण्णांची प्रवचनं डोक्यातच नाही, तशी हृदयात जाऊन बसतात. हृदयात जाऊन बसतात. किंवा ही संतांची सगळी अक्षरच ही केवळ डोक्यात जाण्याची नाही, तर हृदयात जाऊन बसण्याची अक्षर आहे. आणि म्हणून या अक्षरांचा पाठही ही अक्षरे कानावरून जरी नुसती येईल, नाही अर्थ कळला, नाही हृदयात उतरला, तरी या अक्षरांचा स्पर्श कानाला जातो, तरीही उठी पळेची पा, तरी ही पाप निवृत्ती, पुण्य प्राप्ती ही फळं आहेतच. ज्ञानप्राप्ती हे पुढचं फळ. ज्ञानप्राप्ती अंतिम फळ आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की आमची वाणी, आमची ही अक्षरं ऐकत असताना काय ते तुले पुरे होती अश्वमेध, एक एक अश्वमेधाचं पुण्य कान आणि अक्षराची भेट जरी झाली तर अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणून पुढचं कळो अथवा नको, तुम्हालाच कळायला कठीण जाता येत नाही. काय आम्हालाही कळायला ना आम्हालाही सांगायला कठीण, पण कठीण आहे म्हणून सोडायचं का? सोडता येत नाही. प्रवेश करायचा, प्रयत्न करायचा आणि ते कळून घेण्याचा प्रयत्न अशा रीतीने आपण करावा. असो तर मुद्दा एक होता, या जगत, जीव आणि परमात्मा, आत्मज्ञानाच्या अध्यात्मज्ञानाच्या क्षेत्रात विचार करण्याच्या वस्तू तीनच आहेत. किती गोष्टीचा विचार करायचा? लहान बोला, किती गोष्टी आत्ता सांगितलं? मोकळं बोलता, मोठ्याने बोला. किती? तीन. तो सुद्धा नाही स्मरणात राहिला असं. तीन गोष्टी 2 मिनिटापूर्वी सांगितलं. जीव, जगत आणि या दोन्हीलाही अधिष्ठान असलेला परमात्मा. आता किती झाले? 3. मग त्यापैकी जो जीव आहे, आता या जीवाचा विचार करायचा आहे, जगाचा विचार करायचा आहे आणि तिसरा परमात्मा स्वरूपाचा विचार करायचा. मग आता ह्या 3 वस्तू कुठे आहेत एवढा आता प्रयत्न करायचा. त्यापैकी जीव नावाची जी वस्तू आहे ती कुठे आहे? पाकिस्तानात आहे का हिमालयात आहे? जीव नावाची वस्तू कुठे आहे? कुठे आहे? शरीरातच आहे, हृदयातच आहे, आपल्यातच आहे. बरं, किती वर्षापूर्वी होती का पुढे काही वर्षांनी येणार आहे? काही वर्षाचा एखादा भूतकालही नाही. आज आपल्या हृदयात आज आहे, आत्ता आहे. आणि त्या जीवाचा विचार आपल्याला करायचा हा काही हिमालयातील वस्तूचा विचार नाही, अथवा 5000 वर्षापूर्वीचा, 2000 वर्षापूर्वीच्या वस्तूचा विचार नाही. देशकालाचीही नाही. मग काय, कोणता विचार आहे? आपल्याच जीवनाचा विचार आपणच करायचा आहे. बरं, जसं जीव हा नावाची वस्तू आपल्या हृदयात आहे, आपणच आहोत, तशी जगत नावाची वस्तू कुठे आहे? आता ते पण सांगितलं पाहिजे. जगत कुठे आहे? मुंबईच्या पलीकडे का अलीकडे? जगत कुठे वस्तू? कुठे आहे? जेवढं दिसतं तेवढं जगत समोरच आहे. जे आपल्याला दृश्य म्हणून जे दिसतं
आपल्या या इंद्रियाने आपण ज्याचा अनुभव घेतो ते जगत. जगत म्हणजे थेट अमेरिका, चीन, रशिया इथपर्यंत जायची आपल्याला गरज नाही. कारण मी थोडं बोलून गेलो की जगत शब्द पुढे आला की आपल्याला सगळं जगत डोळ्यापुढे दिसतं. पहिल्यांदा हिंदुस्थान, नंतर हिंदुस्थानच्या पलीकडचे देश, नंतर आणखी समुद्र, हिमालय आदी गोष्टी आपल्या समोर येतात. आदी गोष्टी येतात नाही. वेदांत शास्त्राने, तत्वज्ञानाने या जगताला अशी एक सुंदर की बाबा एवढं जग पाहायचं भांडण पडू नको. जग म्हणजे तुला जे जे अनुभवाला येतं ते, त्याच्या पलीकडे जग, त्याच्या पलीकडे जग आहे की नाही. आपल्या भारतीय दर्शनामध्ये एक शास्त्र असे आहे की आपल्या अनुभूतीच्या पलीकडे जगाचं अस्तित्वच नाही, जगच नाही असं त्यांचं म्हणणं. त्याला सृष्टीवाद असं म्हणतात. आपली दृष्टी तर सृष्टी, आपली दृष्टी नाही तर मग बाहेरची सृष्टी ही नाही, आपली दृष्टी. आणि म्हणून दृश्य रूपाने जे नांदवतं ते संसार शब्द आहे. पती पत्नीचा संसार शब्द आपल्या पुढे आपण जेव्हा त्यांचा संसार चांगला चालला, संसार हा संसार शब्द जेव्हा उच्चारतो तेव्हा आपल्या पुरतच आपल्या पुढे तो येतो. संसार शब्द म्हणजे पती पत्नी, आणि झाला तर पती पत्नीमध्ये झालेलं एखादं रांगत संसार शब्द म्हणजे किती वस्तू येतात. नवरा असावा, बायको असावी, त्या दोघांमध्ये असावा, याला काय म्हणतात संसार. आणि हे ज्याच्या त्याच्या पुरतं आहे तर घराघरातून चौकडे आहे असं म्हणतात. चहूकडे असला तरी संसार या हिशोबामध्ये आपण सर्व धरत नाही. मग पती पत्नी आणि तिले, तसं जगत हे सगळं व्यापून असलं तरी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून संत महात्मे ते व्यापक जग धरत नाही. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन झालं जग संपलं. जे डोळ्यासमोर आपल्या इंद्रियांना जे दिसतं ते, आणि या इंद्रियाच्या द्वारा या जगाचा जो अनुभव घेतो तो द्रष्टा, आणि जगाचा अनुभव घेणारी जे दर्शन म्हणजे ज्ञान. दर्शन म्हणजे ज्ञान, ते इंद्रियाच्या द्वारा जाऊन त्या वस्तूचा अनुभव घेतो, उपभोग घेतो. हा खांब आणि मी आहे, हे खांब दृश्य झाला, त्याचा दृष्टा मी झालो, आणि तो खांब मला ज्या डोळ्याने दिसला ते डोळे दर्शन. किती वस्तू आल्या आता एकूण, त्याला त्रिपुटी असा शब्द एक आहे. कोणता शब्द? त्रिपुटी. आणि या त्रिपुटीचा विचार म्हणजे जगाचा विचार. आपला विचार म्हणजे जीव विचार, त्रिपुटीचा विचार म्हणजे जगाचा विचार. आणि या दोन्हीचा विचार होता 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 दोन्ही काही शेवटी हाताला लागत नाही. मग शिल्लक राहिलं जे परमात्मा तत्व, त्या परमात्मा तत्वाचा विचार. म्हणून जीव विचार, जगत विचार, आणि तिसरा परमात्मा विचार, त्यालाच जगदीश विचार असं म्हणतो. ईश्वराचा विचार. मग आता सगळ्या जगातून आपण किती तत्व धरू? आता 3च गोष्टी धरू. पूर्ण जग बाजूला सोडून द्यायचं, आणि मग त्या जगत विचाराचा भाग आणि जीव विचार करण्यापूर्वी परमात्मा विचार हा या चांदोबासाठीच्या पहिल्या जवळजवळ 37 ओव्यापर्यंत तो विचार. कोणता विचार चालू झाला? स्वस्ती श्रीवटेषु जो लकोणी जगदा भासू
दावी मग ग्रासो प्रगटना करी. वटेश म्हणण्याचं कारण चांगदेव महाराजांचं उपास्य दैवत वटेश्वर होतं. ज्ञानेश्वर महाराजांचे व्यापक विचार, तिथे पांडुरंग शब्द नाही म्हटला गेला, विठ्ठल शब्द नाही म्हटला गेला. का तर ज्ञानेश्वर महाराजांचा पांडुरंग हा सर्व देवतेमध्ये ओतप्रोत व्यापून भरलेला आहे. त्यामुळे ज्याचं जे दैवत असेल त्या दैवताच्या धरूनही तो उपदेश करता येतो. म्हणून वटेश हा चांगदेव महाराजापुरता त्यांचा दैवत असल्यामुळे त्या ठिकाणी वटेश अर्थात परमात्मा तो लपून जा, म्हणजे त्याचा विचार चालू असल्यामुळे, आणि एकमेव तोच तो आहे, दुसरं काहीच नाही असा शास्त्राचा सिद्धांत. आता पंचायत बघा, अडचण बघा. शास्त्र सांगतं या विश्वामध्ये आणि या जीवामध्ये एक परमात्मा स्वरूपा वाचून दुसरी वस्तू नाही. वस्तूच नाही. पटेल का आपल्याला? आपल्याला पटू शकत नाही, कारण आपल्याला त्याच्या वाचून तर अनेक दुसऱ्या वस्तू दिसतात. शत्रू दिसतो, मित्र दिसतो, सुख दिसतं, दुःख दिसतं, बरं दिसतं, वाईट दिसतं, स्त्री आहे, पुरुष आहे, बाळ आहे, वृद्ध आहे, झाड आहे, वृक्ष आहे, वेली आहे, काय नाना प्रकारच्या गोष्टी दिसतात. आणि शास्त्र सांगतं देवाशिवाय दुसरं काही नाही. आपला अनुभव सांगतो की जगाशिवाय दुसरी वस्तू या जगात नाही. त्याच उत्तर ज्ञानोबांनी चांगदेव महाराजांच्या निमित्ताने दिलंय की बाबा तो लपलेला आहे, आणि लपून त्याने आपल्याला हा जगाचा आभास दाखवलेला आहे. ज्या दिवशी एखाद्यावर त्याची कृपा होईल किंवा श्री गुरु कृपा होईल त्या दिवशी तो प्रगट होईल. आणि एकदा तो प्रगट झाला रे झाला, मग जग कुठेही पाहू लागला तर तुम्हाला दिसणार म्हणजे तीच ज्याला आपण जग पाहतो तो तोच जनार्दन दिसणार आहे. तोच जनार्दन दिसणार. म्हणून देव दिसतो तेव्हा जग दिसत नाही, जग दिसतं तेव्हा देव दिसत नाही. हा खेळ कोणी चालवला तर स्वतः देवाचीच ती लीला आहे. देवाचाच तो एक प्रकारचा खेळ आहे. तीच गोष्ट येथे सांगितली जाते की जो लपवून जगदा भासतो. आमच्याकडे योगायोगाने एक कॅलेंडर आहे फार जुनं, ते म्हणून बसवलंय आम्ही घरी आहे. त्याची मौज अशी थोडी की ते बघायला पाहायला लागलं की झाडं निसर्ग याच्याशिवाय दुसरं काही दिसत. झाडं दिसतात, मोठमोठी झाडं दिसतात. काही पाहणाऱ्या दिसतात ना, हे कशाला लावलं विनाकारण इथं पाहणारे, कारण ते झाडच आहे गोष्ट. त्या झाडामध्ये थोडं निरखून जेव्हा बघू आपण तेव्हा त्यामध्ये 4 मूर्ती दिसतात. राम, सीता, लक्ष्मण आणि खरं तिथे खाली इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे चरण पादुका. रामप्रभूने भरताला जेव्हा आपल्या पायातील पादुका दिल्या, भरत ती राज्य करायला तयार होईना. भरतासाठी राज्य मागून घेतलं गोष्ट खरी आहे, पण जेव्हा भरत आजोळाहून परत येतो तेव्हा कैकेयीवर त्याचा खूप राग अशा रीतीचा, खूप रागवतो. मला राज्य जवळ दिलं पण देव दुरावलं माझ्या हातून, रामप्रभूचं सानिध्य दुरावलं. आणि म्हणून मागोमाग भरत देखील जातो आहे. भरत जातो
आणि चित्रकूट पर्वतावर या दोघांची भेट होते आणि तेथे भरत अनन्य शरणागती करून विनंती करतोय प्रभू रामचंद्राला की दादा असं करू नको, तू राज्य करायला तरच. पण रामप्रभूच्या पुढे वडिलांचं वचन होतं, वडिलाची आज्ञा एकमेकांची होती. त्या वडिलाच्या आज्ञेमध्ये मी कमी पडेल त्यात फरक होईल. तोपर्यंत दशरथ राहिलेलीही नव्हती योगायोगाने. भरत म्हटला असता मी वडिलांना दशरथाला सांगतोय की दादा ती आज्ञा मागे घ्या, पण रामप्रभूला परत. पण झालं होतं काय की भरत आजोळा होऊन अयोध्येला येईपर्यंत दशरथ देखील पुत्र वियोगाने काय झालं होतं, मरण पावलं होतं. त्यामुळे वडील आज्ञा देऊन गेले 14 वर्ष तुला वनवासात गेलं पाहिजे, ती आज्ञा माझ्याकडनं पाळली गेली नाही असं होईल म्हणून काही झालं तरी मी परत येऊ शकत. भरतही म्हटला देवा दादा तू परत येणार नसलास तर मीही ती राज्य करायला जाणार. तो फार मोठा गोड इतिहास आहे थोडा. ज्या भरताकरता राज्य मागितलं आणि ज्या रामाला वनवासात पाठवलं तो राम वनवासात जात असतानाच इकडे राम वनवासाला जातो आहे तर इकडे दशरथ वैकुंठाला जातो. त्यांनीही आपले प्राण सोडून दिले. आता जो भरत राज्यावर बसवायचा त्या भरताला जाऊन काय सांगायचं आहे हा प्रश्न त्यावेळेच्या त्या लोकांना पुढे आला. अजून राज्यावर बसला नाही, मामाच्या घरी होता म्हणतात, तो लहानच होता. काय करावं त्याकडे. राजे लोक ते राजे लोक वेगळं वैभव आहे आपल्या देशाचं. ही दुःखाची बातमी भरताला सांगता येणार नाही, दुःखद बातमी. आणि म्हणून एवढ्या करता एक प्रतिमा ग्रह तयार केलं. कोणतं ग्रह? प्रतिमा ग्रह. प्रतिमा याचा कसाचा हा सभागृह आहे. यामध्ये सर्व राजांच्या प्रतिमा लावायच्या. जे जे रघुवंशातील राजे दिवंगत झाले त्यांच्या काय लावायच्या? प्रतिमा लावायच्या, फोटो लावायचे. आता प्रतिमा शब्द जरा फार जड झाले आपल्याला. प्रतिमेच्या ऐवजी म्हणतात फोटो. अजून काही त्यालाही शब्द मागे टाकणारा फोटो आहे काय का शब्द आहे का? चित्र. कसं आहे चित्र? ठीक, चित्र, फोटो, प्रतिमा. दिवंगत रघुवंशातील दिवंगत राजाच्या प्रतिमा लावायच्या. अजय राजा, दिलीप राजा, रघु राजा असे हे रघुवंशातील जुने महान लोक राजा. इकडे प्रतिमा ग्रह बांधलं, प्रतिमा बसवल्या सगळ्या राजांच्या. आणि मग भरतासाठी रथ पाठवला आणि त्या रथात बसून भरताला आणलं. पहिल्याने इकडे तिकडे नेण्याच्या ऐवजी प्रतिमा ग्रहात नेलं. आणि मग तो सुमंत प्रधान भरताला समजलं ही बघ तुला आता ज्या राजगादीवर बसायचं आहे ती गादी पूर्वी कोणत्या राजांनी चालवली. त्या दिवंगत राजांची फोटो. जे रघुराजा आहे हा दिलीप आहे. दिलीप राजाचा एक मोठा रसभरीत इतिहास आहे. रघुवंशीय राजाची परंपरा रामायणाधिकारानंतर आहे. पण रघुवंश म्हणून कालिदासाचा ग्रंथ
दिलीप राजाचं चरित्र, अजय राजाचं चरित्र, रघुचं चरित्र. मग हे फोटो दाखवत नेलं. आणि शेवटी दशरथाचा फोटो प्रतिमा कुणाला दाखवली? भरताला. कुणी दाखवली? सुमंत प्रधानांना. आणि मग भरत चमकला तो म्हटला वडिलांचा एक फोटो. तो प्रश्न विचारतो की हे दिवंगत राजाचे फोटो लावण्याचं ही प्रतिमागृह आहे का जिवंत राजाचं हे लावतात? जिवंत राजाची प्रतिमा लावायचं का? लावली जाते का? तो म्हणलं नाही, हे दिवंगतच राजे आहेत, सगळे गेलेले आहेत. मग माझे वडील दशरथ ते गेलेले आहेत का? या रूपाने कळवलं. वडील वागले गेले बऱ्याच आरंभाला न सांगताना पूर्ण राजाच्या प्रतिमा दाखवत शेवटी दाखवली ही प्रतिमा. आणि मग सांगितले गेले. आणि मग का गेले त्याचं कारण पुढे स्पष्ट केलं. वडील गेले. का वडील गेले? वडील बंधू वनवासाला गेले म्हणून गेले. वडील मग पुन्हा त्याच्यात राष्ट्र वनवासाला का गेले? कैकेयीने तशा प्रकारचा वर मागितला म्हणून गेले. मग कैकेयीने तो वर मागितला. त्या वर मागण्यामध्ये 3 गोष्टी झाल्या. 3 नाही 4 गोष्टी. 4 वकार साध्य झाले. मी बोलतो ते कळू लागले की नाही. आता मी मुद्दाम कथेकडे शिरलो. कारण चांगली उपासष्टी ही सगळी डोक्यावरून जाते. मग आता डोक्यात शिरणार पण मला त्याचा भाव सांगण्याचा. काय सांगत होतो? 4 गोष्टी झाल्या कैकेयीच्या वरातून. वर मागितला पण 4 वकार साध्य झाले. साध्य झाले म्हणण्यापेक्षा नशिबी आली. मुलगा वनवासाला गेला. या वरामुळे मुलगा वनवासाला गेला. नवरा काय सुभाष महाराज इतकं लांब नाही बसायचं, आल्यावर जवळ बसायचं. मुलगा वनवासाला गेला. नवरा कुठे गेला? वैकुंठाला गेला. स्वतः कैकेयी कुठे गेली? वैदर्भ्याला गेली. कैकेयीला काय प्राप्त झालं? कैकेयीला काय प्राप्त झालं? वैधव्य. आणि प्रजेला काय मिळाला? वनवास. रामाला वनवास, दशरथाला वैकुंठ, स्वतःला म्हणजे कुणाला? कैकेयी. काय मिळालं? वैधव्य. आणि प्रजाजनाला प्रजा काय झाली? रामा वाचून वनवासी झाली. अयोध्येचं अरण्य झालं. आणि इकडे अरण्याचा अयोध्या. रामप्रभू जिथे आहे तिथे अरण्य असलं तरी अयोध्या. आणि रामप्रभू ज्याच्यात नाही ती अयोध्या असली तरी अरण्य झालं. अशा रीतीने भरताला सांगितलं गेलं. तेव्हा तो चरण पादुकेचा इतिहास तेवढ्या करता माझ्याकडून होतो. तर त्या चित्रकाराने अशी किमया केली की झाडामध्येच त्या झाडांना असा आकार दिला. त्यामुळे प्रथम दर्शनी झाडच दिसतात, माणसं दिसत नाही, देव फोटो दिसत नाही. पण एकदा का ते फोटो लक्षात आले की मग झाडं दिसत नाही, मग ते फोटो दिसतात. स्वस्ति श्री वटेशु. तसं या जीवनामध्ये जोपर्यंत शास्त्र संस्कार नाही, जोपर्यंत श्रीगुरु कृपा नाही,
सत्संगती नाही तोपर्यंत जीवनामध्ये जगच दिसत. जग एकच जग, जगाशिवाय दुसरी वस्तू नाही. देव दिसत नाही जगामध्ये. देव आहे असं मानतं का कोणी? म्हणतं का कोणी? मी म्हणतो नास्तिक तर म्हणजे देव न मानणारे सोडा, पण देव ज्यांना जे मानतात त्यांनाही विचारा दिसायला तयार का दिसू नये. हा कसा दिसेल? जो स्वतःच लपून बसला, स्वतः या जीवापासून काय बसला? लपून बसला, आत लपला. कुठे लपला तो? चला आता वेदांताकडे. आपलं शरीर, त्या शरीराच्या आत लपलं. आता आपल्याला दिसूनच दिसलं तर काय दिसतं? काय दिसतं? शरीर दिसतं. सकाळी उठला की मनुष्याच्या अंगाकडे पाहिलं, हाताकडे, पायाकडे, डोळ्याकडे आहे कोणी चोरून गेले, जसे आहे तसे आहे. काय झालं? त्याच्यात नाही बसलो तर पाहिलं तरी पुन्हा आरशात जाऊन सुद्धा पाहतो काय नाही. अरे पण उठल्या उठल्या शरीर पाहण्याच्या ऐवजी देवच पाहण्याचा प्रयत्न कर. पण उठल्या उठल्या देवाचं ध्यान करणारे किती लोक आहेत? थोडे. मग तू उठला की आपल्याकडे शरीराकडेच पाहतो. याचा अर्थ या शरीराने तो शरीराच्या आत लागला. पण निघाली ती शरीरावरून वृत्ती उठल्याच्या नंतर. मग शरीर पाहून घेतल्यानंतर मग देवाकडे जाऊ, तरी देवाकडे जात नाही. गेली तर चहाकडे जाते. गेलीच तर कशाकडे जाते? चहाकडे जाते, नातलाकडे जाते, संबंधिताकडे जाते, घराकडे जाते. सर्व वस्तू पाहतो, सर्व वस्तू पाहतो, परंतु जग मात्र तो पाहतो, देव पाहतो. त्याचं कारण देव दिसत नाही. का तो दिसत नाही? तो लपला, लपले नाही. लपवणी जगदा असो दावी मग ग्रासो प्रगटला. प्राथमिक संस्कार आहे तुमचे आमचे या भक्तीमध्ये. तिथं आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये थोडे बहु अभ्यास मंडळीमध्ये असलं तर मग त्यांना लपला आणि लोपला यातला भाव कळाला. लोपणं वेगळं आणि लपणं वेगळं. स्वतःच लपला आणि स्वतःच ज्याने जग दाखवलेलं आहे. एकूण हा सगळ्या परमात्म स्वरूपाच्या लीलेचाच खेळ आहे. त्याची लीला आहे. जग दिसतं ही त्याची लीला. तो दिसत नाही ही त्याचीच लीला, त्याचाच लीला. आणि म्हणून सत्याचा शब्द आहे त्याला, त्याचा विलास आहे. हे सर्व जग म्हणजे परमात्मा स्वरूपाचा चैतन्याचा काय आहे? विलास आहे. आणि याच बाबतीमध्ये वेदांत शास्त्र असं सांगतं की हा चैतन्याचा विलास नाही, हा मायेचा विलास आहे. परमात्मा सर्व जगतामध्ये जसा आहे तसा दिसण्याच्या ऐवजी जगत दिसू लागलं. द्रष्टा दिसू लागला, दृश्य वस्तू दिसू लागली. त्या दोन्हीचं दर्शन मध्ये असलेली ही त्रिपुटी दिसायला लागली. हा मायेचा विलास आहे. त्याला दुसरा अज्ञानवाद असं म्हणतात, त्यालाच मायावाद असं म्हणतात. मायेचा विलास आहे, मायेचा खेळ आहे. आपल्या संतांनी देखील हा मायावाद मान्य केला. माया मानतात ते, पण ही माया अज्ञानी जीवाकडून मानलेली आहे. कुणाकडून मानली? कुणा करता मानली? अज्ञानी जीवा करता मानली. एरवी ती नाही,
एरवी ती माया मुळीच नाही. पण अज्ञानी जीव अथवा साधक परमात्मा दिसत नाही आणि जग मला दिसतंय, जगाची अनुभूती पदोपदी येते. मग हे जग कशामुळे दिसत असावं तू म्हणतोच ना. मग मायेमुळे दिसते, मग अज्ञानामुळे दिसते. याला अज्ञानवाद अथवा मायावाद म्हणतात. आणि चांगदेव 65 मध्ये, कारण मी जर हे शब्द उच्चारले नाही, ह्या प्रक्रिया मांडल्या नाही, तर मग चांगदेव 65 किंवा अमृत अनुभव सांगितला असं होणार. तर ते त्याच्यातलं मूळ शुद्ध प्रमेय ते आहे, तो सिद्धांत आहे. त्या सिद्धांताकरता हे ग्रंथ सांगितलेले आहे, म्हणून त्या भाषेमध्ये ते मांडण्याची गरज आहे. म्हणून संतांचा आहे चिदविलास वाद. उगा ऐकून ठेवा, उग कधीतरी केव्हा तरी उपयोगात ये. आपल्याकडे जुनी म्हातारी माणसं असायची, बरं बायात असायची, पुरुषात असायची. कोणती वस्तू हाताला लागली की जपून ठेवायची. दोरी जर लागली तर ती ठेवून द्यायची. दोरा जर दिसला म्हातारीला तर त्या दोरीने पुन्हा एखादी गुणकाळी शोधायची, त्या गुणकाळीला ती गुंडाळून ठेवायचा तो दोरा, ठेवून द्यायचा. जुनी म्हातारी माणसं ती वेगळी, त्यांना कोणती वस्तू हाती लागली की ती ठेवून देतात. नवी माणसं कोणती वस्तू हाताला लागली फेकून द्या. काय करायचं याचं, ते काय करतात, तसं या गोष्टी हे शब्द उगत त्या म्हाताऱ्या माणसासारखे हाताला लागले तर जपून ठेवा. केव्हा कुठे उपयोगी पडतील याचा पत्ता नाही. म्हणून त्यातला पहिला कठीण भाग, संतांचा कोणता वाद आहे, चित्त. चित्त विलास, चित्त म्हणजे चैतन्य आणि त्या चैतन्याचा विलास म्हणजे जगत. हे जगत काय आहे तर चैतन्याचा विलास आहे, चैतन्याचं वैभव आहे. एखाद्या मोठी इमारत बंगला बांधलेला असतो, त्याची गाडी घोडे वैभव तर आपल्यापुढे ते जरी दिसलं तरी त्याचा मालक जो असेल तो डोळ्यापुढे येतो, त्याचं एक वैभव आहे. तो बंगला पाहायला मिळाला तर बंगला बघावा की नाही, माणूस तिथे थांबत नाही. कोणाचा आहे हो, तुला काय गरज आहे हो, आहे तसा पहा बस, पण कोणाचा आहे तसं एक जगत कोणाचं आहे. हे जगत कोणाचं आहे, परमात्मा स्वरूपातून भासलेलं हे जगत, त्याचा विलास आहे. पण पुढे असा प्रश्न आला की हे नाना विकारात्मक आणि नाना प्रकारचं जगत देवाचा विलास कसा असेल, तर देव एक आहे, जगत एक आहे का अनेक आहे, जगत आणि अनंत. अनंत वस्तू, अनंत किती मोजदार करता येत नाही. आपल्याला मोजता येणार नाही एवढं जगत आहे. सगळं जगत मोजायचं सोडूनच द्या, आपले सगळे नाटक मोजायचे ठरले तर या सप्ताहाच्या कार्यापर्यंत मुदत कुठे शिल्लक राहिल्याशिवाय